अगं बाया ए तायडे पाणी आणखी ग मला उलसे. काय हो तुम्हाला तुमच्या हाताने घेता येत नाही का पाणी? कसं काय आम्ही हाताखाली द्यायचं तुमच्या? अरे देवा अगं माझं दुखत आहे अगं मला उलस पाणी दे. दुखत आहे? हा हा दुखत आहे म्हणे सारे नाटकं करायला सांगा. इथं तुमची सेवा करत बसायचं का आम्ही फिरत बसायचं? आता देवा अगं तसं नाही बाई. तसं नाही बाई राहू द्या तुम्ही तर काही बोलूच नका गाड्या. तुमच्यामुळे आम्हाला पण कुठं बाहेर पण जाता येत नाही. अगं शेवटचं तरी पाणी पाज. शेवटचा अजून घंटन येते ना. जाऊ ना हातपाय चालवा ना जरा. जाऊन घेऊन पाणी. जीव गळठण गेलाय. हा मग काय तर जीव गळाटला बाया. तोंडात आव अयो काय बाई. काय बाई पाणी द्याय ना पाणी द्या. हा बाद झालं कळलंय मला पाणी लागत म्हणे. तुझीच नाटकं झाली या बाईची तर. अरे देवा काय बाई पाणी द्यायच्या आधी वर किती पाणी पाजायचे देवा. हो काय चाललंय? शान काढीत होतो का ग? तुमचं नाही म्हणत तुमच्या आईचं काय चाललंय? काय झालं? अहो काय अहो साधं पाणी सुद्धा घेता येत नाही का त्यांना त्यांच्या हाताने? अगं हातपाय दुखत असते ना तिचं. कसं जमन तिला पाणी घ्यायला उठून? नाटकं सांगा तेवढं करायला फक्त. थोडं जमत चांगलं. नाटकं करतं का कोण? हा मग काय तर. आजाराचं नाटक असते का? काही कसं बोलती का तू? त्यांना 2 पावलं उपर त्या बाजाच्या खाली सुद्धा उतरवता येत नाही. आता मी सगळं काम करू का काय काय करावं मी? हे बघ कामं 2 कमी कर पण तिच्याकडे लक्ष दे. हा ना गंज लक्ष दिलंय मी तुम्हाला बा आत्ताच सांगते. या पटना तुम्ही त्याला घरात ठेवा ना तर मला घरात ठेवा. मला राहायचंच नाही इथं आता. अगं पण तिला कुठं पाठवू मग मी? कुठं पाठव? कुठे पाठव? आश्रमात विश्रमात नेऊन टाका त्यांना. आश्रमात नेऊन टाकायचं? हा मग पटलं पाहिजे ना. लोक नावं ठेवतील ना ग मला. लोक नाव ठेव. तुम्ही ना लोकांचाच विचार करा. बायकोचा काहीच विचार करू नका. त्यांच्यामुळे साधं मला परत सुख भेटत नाही इथं. नुसतं सारखं सारखं काम 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 आणि त्याच्याच पुढं पुढं करावं लागत. मी पर कंटाळले याला. अगं पण थोडंफार आजारपणात करावंच लागतं. आता म्हातारं माणूस आहे. गंज मी केलंय आता आजपर्यंत. त्याच्या पुढचं ना तुम्ही विचार करा काय करायचंय काय नाही ते. चालली मी आणि मला लवकर सांगा काय विचार आहे तुमचा. म्हणजे तुझं हे पक्कच झालंय का? पक्कच झालंय माझं. एक पट्ट्या राहते नाही तर मी राहीन. चालतंय मग करतो मी काहीतरी. हा ठीक आहे लवकर सांगा मला. चला आवरलं ना? हा निघा मग चला. चावी गाडीलाच आहे. अहो या गाडीवर कुठं? या गाडीवर किती आदळापट होईल आणि त्याला सण होईल का तेवढी? बरीच काळजी आहे ग तुला त्यांची. या गाडीवर आपल्या दोघांनाच जायचंय. त्यांना नाही न्यायचं. बॅग बिग कपडे आवरलेच ना त्या सगळी? अहो पण आपण दोघांनीच म्हणजे मला काही कळलं नाही. आईला नका म्हणून सोबत घ्यायचं. अगं आईला घराबाहेर काढायचंच नाही आपल्याला. मग तुलाच सोडून येतोय मी. अहो असं काही काय बोलताय? हा महिलांसाठी एखादा चांगला आश्रम असेल तिथं जाऊन राह तू. अहो पण असं काय आपलं ठरलंय ना का आईंनाच आश्रमात नेऊन सोडायचं? आपलं काय ठरलं होतं? एक तर आई घरात राहील नाही तर तू घरात राहशील. आता काय माहिती आहे का आईला तर मी घराबाहेर काढू शकत नाही. उलट उद्या तिच्या मनात आलं तर तीच आपल्याला घराबाहेर काढू शकते. तिने एवढ्या कष्टाने घर उभं केलंय. या घराची वावराची मालकीन तीच आहे. आपण कोणी? त्यांनी मेहनत करून वावरं विकत घेतली आहे. कष्ट करून घरं बांधली आहेत माझ्या बापाने आणि माझ्या आईने. त्यामुळे त्यांना घराबाहेर काढणे इतका मी मोठा नाही झालेलो. हां तुला अडचण होती आहे ना त्याची तर त्याच्यावर एक सोल्युशन आहे. तुला घराबाहेर सोडतो मी. मस्तपैकी आश्रमात राहा. महिन्यातनं एकदा मी भेटायला येत जाईन तुला. काही अडचण नाही. येताना फळं बिस्किटं घेऊन येईन. आणि सोबत माणसं आहेतच ना तुझ्या तिथं. चल बस गाडीवर रोकर चल. अहो नको नको. अगं नको काय? आजार पण आहे तिचं. एवढं आजारी असती तू तरी कावा करत बसणार ना सगळं. तुला कामाचा ताण होत असेल ना तिथं मस्त आरामात राह तू. काय काम बिम करू नको. मी 5-50 रुपये सरकवत जाईन तिकडं खिशातनं. अहो नका नको जायला. मी पण नाही जात. मी आईंची काळजी घेईन खरं तर. कशाला? अगं आईची काळजी घेऊन जमत असते का? आपलं तरुण पण वायाला चाललंय एवढं आहे की नाही? नवीन लग्न झाले हिंडायला फिरायला पाहिजे. अहो चुकलं माझं. खरंच चूक झाली. माझी खरंच चूक झाली. मी असं नव्हतं बोलायला पाहिजे त्यांना पण आणि हुसतूस नव्हती करायला पाहिजे. गणस्त्यात माझे सासू असले तरी उद्या माझी आई जर अशा परिस्थितीत आली तर आणि माझ्या वहिनीनं असं वागलं तर मला पण बरं वाटेल का ते? चूक आपली नाही चूक त्यांचीच झाली ग. त्यांचं काय चुकलं माहिती आहे का? त्यांनी अख्ख्या तरुण पण आपल्यासाठी घालवलं. काय विचार नाही केला कधी. त्यांना मस्त वाटलं असेल हाऊसमौज करावी पैसे वाटेन तसे उधळावे खर्च करावे.
पण त्यांनी आपल्यासाठी एक घर बांधले, एक एक पै जोडून जोडून आपल्याला शिकवले, मोठं केले. आणि ते आता जसे आजारी पडते ते ना, तसे आपण लहानपणी आजारी पडलेलो आहे. पण त्यांनी आपल्याला आहे ना घराबाहेर नाही काढलं, आपली काळजी घेतली. हा विचार नाही केला त्यांनी की ह्यांच्यामुळं आपल्याला आजार होतील किंवा ह्यांच्यामुळं आपलं हिंडणं फिरणं बंद झालंय, ह्यांच्यामुळं आपल्याला रात रात जागावं लागतंय. हा विचार आपल्या आईबापांनी नाही केला कधी. त्यामुळे ती आहे ना खरंच त्यांना अक्कल नाही आहे. आपण शहाणी माणसं आहे. आपण आहे ना, तू करती तेच बरोबर आहे. चल. हो नका, ऐका ना, खरंच चुकलंय माझं, माझ्याकडून परत अशी नाही चुकणार. आणि मी खरंच आईंची खरंच काळजी घेईन आता. ही चूक आहे ना परत आयुष्यात करू नको. तुम्हाला पोरींना काय झाली तेच कळत नाही मला. अरे थोडंफार तरी लक्ष दे, त्यांच्यावर सांभाळा. काय लय मोठा खर्च नाही आहे. आणि आईबापाला आपण सांभाळणारी कोण आहे? आयुष्यभर त्यांनी आपल्याला सांभाळलेलं असतंय. मरताना 4 घटका तुमचा सांभाळता येत नाही. काय वाटेल त्या माऊलीला, जिला तिने लक्ष्मी म्हणून घरात आणली होती, त्या सुनेनी घराबाहेर काढलं तिला. आता तरी सुधरा. चुकलं माझं, मी आईंची पण माफी मागते. खरंच चुकलं माझं, मला खरंच माफ करा. परत अशी नाही चुकणार माझ्याकडून. परत अशी चूक करू पण नको. जा घरात. आई, ऐका ना. का ग? अहो चुकलं माझं, मला माफ करा. कसं कोणीकडे दिवस उगावला, कसं काय झालं? अहो खरंच माझं चुकलं. हं. माझ्याकडून तर लई मोठी चूक झाली हो. आता तुलाच कळायला पाहिजे होतं बाई, कसं करावं ग? अहो मी तुम्हाला नको नको ते बोलली, तुमच्याशी खूप वाईट वागली मी. पण आता माझी खरंच मला चूक कळली. आता इथून पुढे मी नाही वागणार हो तसं. बरं झालं बाया नाही वागले तर. आपल्याला सांभाळून म्हणून आणली, म्हणलं होय एका हातात 2 हात करा, होईना हात करणं. आई माझं खरंच चुकलं, मला माफ करा. मी तुमच्यासोबत म्हणजे नको ते वागले हो, खूप वाईट वागले मी. आणि बघा ना, म्हणजे मला ती चूक तर लईच लेट कळली. माझी आई असती तर मी तिच्यासोबत अशी थोडी वागली असते. पण माझी खरंच आता मला चूक कळली. मला खरंच माफ देण्यात करा. आणायचं बाई. आता इथून पुढे मी खरंच तुमच्यासोबत असं वाईट नाही वागणार. मला एक तुमची मुलगी म्हणून खरंच मला माफ करावं. अगं मग तसंच मी म्हणलं होतं आधी. आपलं तसं जगाचं, आपली तर कसं आले, आपलंच पोटचं लेकरू आहे म्हणून आले ना. हो, कशी आणली तुला म्या? माझी म्हणूनच आणली की बाई तुला. आणि मग पण तू काय बाई, बरं झालं आता माफ करून घेतलं. नाही तर म्हणलं कसला का रे देवा, कसं जायचं आपला दिवस कुठं. हो आता नको तुम्ही काळजी करू. आता मी तुमची खरंच लय काळजी घेईल. बरं झालं. कोणी कधी दिवस सोगला बाई, लेकाने सांगितलं तुला का कसं काय झालं, कसं तुला बुद्ध्या फुटली ग? बरं आई, आता मला सांगा तुमच्यासाठी काय गोडधोड बनवू? तुझ्या मनाने आण बाय, बोलतील खायला काहीतरी. बरं मी शिरा बनवते मग. बरं ठीक, मग तो पण आराम करा तुम्ही. बरं. ठीक आहे, झोपा मग. हरे रामकृष्ण हरी. अरे देवा 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 देवा.